एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यास। अकोले तालुक्यात जनगणना 2027 मोहिमेसाठी प्रशासनाने व्यापक तयारी पूर्ण केली असून एकूण 458 प्रगणक व 69 पर्यवेक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे। यंदाची जनगणना पूर्णपणे डिजिटल पद्धतीने होणार असल्याने माहिती अधिक अचूक, सुरक्षित व जलद गतीने संकलित केली जाणार आहे। तहसीलदार डॉक्टर सिद्धार्थ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली जनगणना मोहिमेचे प्रशिक्षण पार पडले। तालुक्यातील प्रत्येक प्रभागाची जबाबदारी प्रगणकावर सोपवण्यात आली असून ते घराघरात जाऊन माहिती संकलित करणार आहेत। तसेच नागरिकांसाठी स्वयंगणना सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून ऑनलाईन पद्धतीने स्वतःची माहिती भरता येणार आहे। यावेळी नायब तहसीलदार किसन लोहेरे, महसूल सहाय्यक भाऊराव डगळे तसेच विविध फील्ड ट्रेनर्स यांनी प्रगणक व पर्यवेक्षकांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण दिले। जनगणना मोहिमेदरम्यान अधिकारी अधिकृत ओळखपत्रासह नागरिकांच्या घरी भेट देणार असल्याने नागरिकांनी अचूक माहिती देऊन सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे। प्रशासनाच्या माहितीनुसार जनगणना मोहीम 16 मे ते 14 जून दरम्यान करण्यात येणार आहे। एबीपी न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी सचिन लगड, राजूर। नाही का, देशाच्या हिताचं आहे आणि आपण भाग्यवान आहोत। पहिल्यांदाच आपण डिजिटल पद्धतीने आपण जनगणना करणार आहोत। म्हणजे आपण या काळामध्ये आमची पिढी पाहते, नवीन बदल झालेला, मोबाईल आलेला आहे, वेगवेगळ्या प्रकारचे व्याप आहेत, तंत्रज्ञान पुढे गेले हे बघितलं, कोरोनाची काळात परिस्थिती बघितली, मनुष्यकृती आहे त्याची लेवल पण कळाली आणि आता आपल्याला देशाचं खऱ्या अर्थाने जे राष्ट्रीय काम करायचं आहे ते आपण या ठिकाणी 3 दिवस प्रशिक्षण आपण या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपल्याला मार्गदर्शन करणारे लगड सर असतील, त्यानंतर नवले सर। आता लगड हा शब्द काय होतो माहिती, प्रेमाचे नाही का, खूप जवळचं नातं असणार त्या ठिकाणी आपण का बोलतो लगड। आणि नवले म्हटल्यानंतर नवलच गोष्ट आहे का सगळे बाई कुंभाराने माळ जुडविले पाहिजे। म्हणजे ज्यावेळी ते सांगत होते त्यावेळी त्यांना स्वतःला सुद्धा आठवण राहत होती की मला फक्त प्रशिक्षण द्यायचं आहे, मला लोकांना सांगायचं आहे हे काम पूर्ण करण्यासाठी हे राष्ट्र हिताचं काम आहे, म्हणजे तू स्वतःला विसरून जात होते। खऱ्या अर्थाने आपण खऱ्या अर्थाने खेळीमेळीच्या वातावरणाने त्यांनी आपल्याला खूप असं तंतोतंत मार्गदर्शन केलेलं आहे। मला कधी कधी पहिल्या दिवशी झोप येत होती, मी कधी कधी नवले सरांकडे पाहिजे असं वाचायचं, परत जाग यायची, कारण रात्रभर काय केलं होतं, निकाल तयार केलं होतं नाही का। म्हणजे आपल्याला ज्यावेळेस एखादी कृती करायची असते त्यावेळेस ते करत असताना काम करत असताना आपल्याला आज उन्हाळ्याचे दिवस आहेत, त्रास खूप होत असतो, परंतु नवले सर आणि लगड सर गेले 3 दिवस आपण या ठिकाणी सेन्सस 2027चं प्रशिक्षण घेतलं। अतिशय उत्कृष्ट त्यांनी सांगितलं, काही व्हिडिओ दाखवले, डॉक्टर बर्फ ठेवायचा, उन्हाळा आहे बर्फ ठेवावाच लागणार आणि तोंडात साखर, ज्याला डायबिटीस त्याने गुळ घ्यावा, कारण आपण शाळेत बोर्ड लावलेले साखर खाऊ नये म्हणून, तर गुळ ठेवा नाही लेमनची गोळी ठेवा। तर सरांनी आपल्याला 3 दिवसामध्ये ती मला वारंवार म्हटली, कारण सर ही बॅच खूप चांगली मिळाली आम्हाला, मागच्या बॅचने फार त्रास दिला। मी म्हणजे सगळे टी पास झालेले सगळे टॅलेंट रुपये, त्यामुळं सर्वांनी समजून घेतलं याला कारण ही बॅच चांगली का वाटली तुम्हाला, तुम्ही अतिशय तळमळीने आणि एकदम सखोल शिकवलं। मी तर ते सगळं उत्कृष्ट करून टाकलं। खरं तिथं आहे ना अजून एक कॉलम पाहिजे होता, अत्युत्कृष्ट A+ नाही का। तुम्ही खूप मेहनत घेतली, कारण कळतं मी सुद्धा 30 वर्ष नोकरी, 26 वर्ष राज्याचा जिल्ह्याचा मास्टर ट्रेनर आहे, खूप तयारी करावी लागते सर। ज्यावेळेस आपण तयारी करून येतो त्यावेळेस जर समोरच्याने ऐकलं नाही तर मुलं मनस्ताप होतं, असं वाटतं आपण रात्रभर वाचलं, रेफरन्स बुक काढले, सगळ्या नोट्स काढल्या, यांना सगळं शिकवतो आणि लोक ऐकत नाही, पण तसं काही झालेलं नाही। कारण वक्ता जर ताकदीचा असला तर जे श्रोते असतात ते मन लावून ऐकतात। तुम्ही दोघे ताकदीचे होते, फक्त काल ते सर आले होते आपल्याला ऑनलाईन जनगणना 2027 साली या ठिकाणी अगस्ती विद्यालयामध्ये 28/4/2026 पासून प्रशिक्षण चालू झालेले आहे। माननीय
तहसीलदार सिद्धार्थ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली व पवार मॅडमच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण चालू आहे आणि या प्रशिक्षणासाठी सर्व आमच्या मार्गदर्शकांनी आम्हाला छानपैकी मार्गदर्शन केले. त्यामध्ये बागवान सर असतील, बोरसे सर असतील, नगर सर असतील यांनी आम्हाला मोलाचे मार्गदर्शन केले आणि ही जनगणना यशस्वी करण्यासाठी ज्या ज्या आमच्या शंका होत्या त्या सर्व शंकांचं निरसन त्यांनी केलेलं आहे आणि डिजिटल पद्धतीनं खरं तर आजच्या आधुनिक काळामध्ये सर्व युग हे डिजिटलचं युग आहे आणि या युगामध्ये डिजिटल पद्धतीने जनगणना कशी करायची याविषयी आम्हाला खूप छान मार्गदर्शन केले आणि या 2 दिवसाचं अजून 1 दिवस प्रशिक्षण आहे. या 3 दिवसाच्या प्रशिक्षणामध्ये आम्हाला या अनुभव मिळतो याचा तर खरं आम्हाला खूप सार्थ अभिमान आहे आणि आम्ही हे प्रशिक्षण घेतल्यानंतर ही जनगणना यशस्वीपणे पूर्ण करू अशी आमच्या सर्वांच्या वतीने ग्वाही देतो. 2027मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक मी स्वागत करतो. अकोले तालुक्यामध्ये संपूर्ण अकोले तालुक्यातील सर्व जनगणनेचे प्रगणक आणि पर्यवेक्षक आहे यांचं प्रशिक्षण अगस्ती विद्यालय अकोले या ठिकाणी 26/4/2026 ते 29/4/2026 या तीन दिवसीय कार्यशाळेचं अगस्ती विद्यालयात आयोजन करण्यात आलं असून या ठिकाणी प्रगणकाने फील्डवर जाऊन कसं काम करावं याविषयी सखोल त्याला माहिती आणि जनगणनेबाबत सर्व अपडेट या ठिकाणी देण्यात आले असून या ठिकाणी जे काही मार्गदर्शक आहेत माननीय सिद्धार्थ कुमार मोरे साहेब तहसीलदार अकोले यांनी छान प्रकारे व्यवस्था केली असून सर्व प्रगणकांना त्यांचं काम अतिशय व्यवस्थित करता येईल अशा पद्धतीने या ठिकाणी नियोजन केलं आहे. मी नागरिकांना आणि भारतातल्या सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपण आपल्या घरी जे प्रगणक येतील त्यांना व्यवस्थित माहिती देऊन जनगणना यशस्वी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे. जय हिंद, जय भारत. 26 याच्यामध्ये मी सर्व प्रगणकांना या ठिकाणी प्रशिक्षण दिलेले आहे, पर्यवेक्षक आहेत. आता नागरिकांना आम्ही आवाहन करतो हे प्रगणक तुमच्या घरी येतील, तुम्ही त्यांना योग्य त्या प्रकारे सहकार्य करावे. ते तुम्हाला जे प्रश्न विचारतील त्या प्रश्नांचे योग्य ते परी त्यांना उत्तर देऊन त्यांना सहकार्य करावे. महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 94 23 38 08. दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आय डी आहे aklgavkari@gmail.com.